इराद जर काम तयार झाला तर जे पाप आहे ते पहिल्यांदा डोळ्यावाटे बाहेर पडतं. पहिल्यांदा बाप डोळ्यात येते. त्याला दुसरा अध्याय असं म्हणतो, इंद्रिय जे जे म्हणती झटका येतो. आता एक काम तयार झाला शरीरात आणि तो डोळ्यावाटे बाहेर पडला. डोळा काय करू शकत नाही, डोळ्याच्या हातात काही नाहीच आहे ना. काय काय करील काय मला सांग, काहीच करू शकत नाही. डोळा काय करतो, मग डोळा काय करतो ते पाप. त्याला बरं का, तुमच्याकडे पाठ आहे उत्तर त्याचं. रूपाचे 2 गुण व्यासूर आणि सुरेश, स्पर्शाचे 2 गुण मऊ आणि कठीण, याचे 2 गुण सुगंध आणि दुर्गंध, याचे 2 गुण निंदा आणि स्तुती. याला निंदाला आवडती वा माळ घाल, त्याला काढली हा निंदा. याला 2 गोष्टी आवडतात, सुगंध आणि दुर्गंध. याला चांगलं वाईट, याचे 2 गुण मऊ आणि कठीण. आणि त्या डोळा काय करू शकत, तो डोळा काय करेल, करून करून करेल का, काहीच करणार नाही ना. तो डोळा इतका हुशार आहे, डोळा इतका. म्हणून तो बाबे हे विषय जया ते ना कळत. खटकलंय मोठा आहे त्याच्यात. आता तुम्हाला सांगायची गरज नाही, तुमच्या रोमारोमात ज्ञानेश्वरी आहे. तुमच्याकडे कीर्तनाला यायचं म्हणजे आम्हाला घाम येतोय. आमचं दुकान बाहेर चालत, पण इथं टपरी लावून चालवलं लागतं. पण तुमच्या सगळ्यांच्या कृपेने आमच्याकडे थोडंफार आहे म्हणून जमतंय. चला, ते रूपाचे गुण आहे. आला आता ते गेलं डोळ्याकडे. डोळा हुशार, काहीच करणार नाही. डोळ्याने दिलं मनाक पाठवून. मन म्हटलं पहा, मी काही जरी केलं मनातल्या मनात माझ्याकडे काही जरी दिलं मनातल्या, मग इंद्रिय त्याने काय हुशार आहे. मन इतकं हुशार आहे, त्या मनानं ते इंद्रियाक पाठवत बरं काय. आणि इंद्रियाचा स्वभाव असा आहे विषयाक धावणे. हा स्वभावच पाहि इंद्रियाचा स्वभाव आहे. तुम्ही पहा इंद्रियाचा, तुम्ही बारीक बारीक गोष्टी पहा. काही काही गोष्टी अशा आहेत का त्याला पटकन मन आकर्षित होत, पटकन त्याने त्या इंद्रिया का पाठवत. इंद्रिया इतके हुशार, इंद्रिय एकदा खवळली आणि इंद्रियावरचा ताबा जर सुटला आणि शरीरातला काम जर बळावला तर विद्वान माणूस सुद्धा चुकीचं पाऊल टाकतो. माणूस म्हणतो तो असा आहे, शांत बस, असं नसं काय. इथं चालत नाही काय. इथं कापड दुकाना पुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. नाही नाही ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं, तरी माणसाची प्लास्टिकची आहे काय हात्या. हो, म्हणून तर दुसऱ्या अध्यायामध्ये स्थित प्रज्ञ शब्द आलाय. कासवाचं उदाहरण निर्माण दिलेलं. इंद्रिय आकुंचन पाहुणे प्रसरण पाहुणे, असं नाही चालत. ते गप्पा मारून चालते का, नाही 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 झालं. मन काय करतं, इंद्रिया पाठवतं. आणि इंद्रिय एकदा खवळले आणि काम जर बळावला तर 7 गोष्टी करतो. ऐका, 1, काम कधी वयाचा विचार करीत नाही. काम कधी जातीचा विचार करीत नाही. काम कधी नाथ्याचा विचार करीत नाही. काम कधी कुळाचा विचार करीत नाही. काम कधी शिलाचा विचार करीत नाही. काम कधी काळवेळाचा विचार करीत नाही. आणि काम कधी लाज धरीत नाही. त्याला भाषा कामा तुरा भैला. मग काय म्हणतात म्हणतात त्या म्हातारे माणसाने कशाला बायको करायची, म्हणणारे मूर्ख आहेत. तो फक्त वयानं दमलाय. तसं नाहीये महाराज, तुम्ही निरीक्षण करा. त्याला 7 गोष्टी घडतात बारीक आहे का बरं का. आणि कामातूर माणूस इंद्रियाचं दमन करू शकत नाही, म्हणून तो आदियुतीला गेल्याशिवाय राहत नाही. आणि ज्यांनी इंद्रियाचं दमन केलं त्यांना भगवान बाबा म्हणतात. किती घोटाळा मोठा. आता तो जो काम आहे तो खवळला आणि नेमका ह्या बुद्धी नावाच्या मुलीनं नेमका काम नावाचा नवरा केला. कोणता केला, काम. आता काम नावाचा नवरा केला तर त्या काम नावाच्या नवऱ्याची आई वासना आहे. वासना आणि वासना नाव आणि काम दोघं जर एकत्र आले, कामाची कोतवा
कृष्णा आणि कल्पना 4 नंदा आहेत. आणि षडविकार हे तिचे दीर आहेत. नवरा काम आहे, नवरा काम आहे, सासू वासना आहे, सासरा दंब आहे, नंदा 4 आहेत आणि दीर 6 आहे. आणि ती याच्यात राहायला आली. आणि याच्यात राहायला आल्यावर तिनं काय केलं? काम नावाचा नवरा केल्यामुळं बुद्धी नावाची नवरी आहे, काम नावाचा नवरा आहे, वासना नावाची सासू आहे आणि तिला 4 नंदा आहेत. ननंद जिला भाऊ आहे तर चांगलं चाललेलं पाहून कधीच होत नाही आनंद. तिचं नाव ननंद. नाते किती सुंदर आहे घरात. सासरा ज्याला घरात नाही कुणाचा आसरा. सासू तिच्या डोळ्यात सतत असू. तिचं नाव सासू. आता इथं घोटाळा आहे का? नवरा आहे काम, सासू आहे वासना, सासरा आहे दंभ, नंदा आहे 4 नंदा आहेत आणि 6 दीर आहेत आणि ते सगळे जण याच्यात राहिले. कशाला पर म्हणते तरी काय माणसं आम्हाला म्हणतात महाराज इच्छा आहे माझी माळ घालायची. खाली बसा नाही ते जात नाही. गेल्या उद्याच्या कीर्तनाला राहत नाही मग उद्या पाऊस आला ते येणार नाहीत असं तर जाऊ द्या. असू द्या काही, पण बडेवाडी ग्रामस्थांचं कौतुकच केलं पाहिजे. एवढे मोठमोठे सप्ते आता आमचे 32 वर्ष सप्त्यातच गेले. हा 92वा सप्ताह आहे. पण बडेवाडीला वामन भाऊनी भगवान भाऊनी दिलेली ताकद आणि त्या ताकदीवर एवढं मोठं सत्य करणं म्हणजे खेळ नाही ना. ते काय गप्पा आहे का? इथं एक सत्यनारायण घाला तर केळीचं कोण सापडत केळीचं कोण सापडलं तर सुपारीला छिद्र राहतो. काय एक तमाशा नाही. महाराज सगळ्यात मोठं देना ठेवा बडेवाडीवाले भगवान बाबाच्या कृपेने ज्यांनी या सत्याला मदत केली त्यांनी समजायचं आपल्यावर भगवान बाबाची कृपा. महाराज सगळ्यात मोठं कौतुक लोकांचं देणगी देणाऱ्यांचं केलं पाहिजे, पण सगळ्यात मोठं कौतुक एवढ्या लोकांना वाढणाऱ्या तरुण मंडळीचं केलं. सगळ्यात मोठं कौतुक बडेवाडीच्या परिसरातल्या मुलांचं केलं पाहिजे. इथं 100 लोकांचा कार्यक्रम ठरवता वाडे विकत आणावे लागतात आणि जेवढा समाज 7 दिवस जेवतो. कौतुकच केलं पाहिजे. शिवाय गाव मोठं नाही आहे, बारीक अभ्यास करा. गाव छोटं आहे पण गावात भगवान बाबाची ताकद मोठी आहे. गाव छोट आहे पण मान संतांचा आशीर्वाद मोठा आहे म्हणून एवढं मोठं कार्य पेलवलं. नाही तर शक्य नाही. म्हणून पहिलं कौतुक केलं पाहिजे. आणि परिसर तुमचा असा आहे अजून 5-10 वर्षाने हे टाळकरी जेवढे भगवानगडावरचे तयार होतील तेव्हा भगवानगडाचं नावच ज्ञानेश्वरी भगवानगड होईल. आणि असा काळ लवकरात लवकर येणार कारण महाराज जसं असेल तसंच होतं. तुमच्यावर सगळ्यात मोठी कृपा झाली सप्त्याची. एवढा मोठा सप्ताह घेतला. सगळ्या तरुण पोरांचं कौतुक केलं पाहिजे, सप्ताह कमिटीचं कौतुक केलं पाहिजे आणि परिसरातल्या सगळ्या लोकांचं कौतुक केलं.
आणि शास्त्रींसारख्यांचं मार्गदर्शन आहे, एवढी सुंदर रत्न ते तयार झाली, याच्यापेक्षा काय तयार पाहिजे. इस्टेट कमवणं नाही सोपं हो, पण संतती चांगली बनवणं ही संपत्ती आहे. पैसा कोणी कमेल, काही माणसं पैसा मोजता मोजता मिली, पैसा कोणी कमेल, पण उत्तम मुलं बनवण्याचं ते वैशिष्ट्य आहे. सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. नाही नाही, कोट्याधीश लोक आहेत, कोट्याधीश. इतकी इस्टेट आहे लोकांकडं. जर अंत्यविधीला पेटवली तर 10व्यापर्यंत धोरण निघाल, एवढी इस्टेट आहे. पण त्यांच्या घरात पाणी द्यायला पोरं नाही. झोपडीच्या कडेला झोपडी आहे, नदीच्या कडेला 16 पोरं आहेत. चारीला कपडेच नाही. आणि त्यांना माहित नाही तिसरीला कोणत्या, चौथीला पाहिजे. खरंय का खोटं? आणि इतकं इकडे इथे असं नाही. ऐसे भिन्न भिन्न प्रारब्धाने केले वाटे. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. काहीला पैसा मोजता येईल, काहीला पाहायला मिळालं, काही दुसऱ्याला पाहून गेले, काही माणसं औषध पिऊन गेली नाही, आणि काही चालू गेली. ज्याने औषध घेतलंय आणि रिपेअर करून आणलाय त्याची एकदा मुलाखत घ्या, आणि त्याला फक्त परत म्हणायचं औषध घेतो का. नाही, इकडून नळी इकडं काढतात. एकदा नळी घालून आणले तो रिकामे ड्रम पाहिलं तर औषध येतात. जम्मुक करी गर्जना जो देखील नाही पंचा. महाराजांच्या भाषेत महाराज असं म्हणाल नाही. माणसं म्हणतात वाघ का माणसं खातो का. गाठ पडल्यावर घ म्हणतच नाही तो. घ म्हणतच नाही तो. समोर जर वाघ पाहिला ना तो घ म्हणतच नाही. नाही 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 नाही, जो वरी देखिला नाही तुका तो वरी अवघे संसारिक. जोपर्यंत भगवान बाबांचं आत्मपरीक्षण जोपर्यंत आपण करीत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत कळत नाही. आता पण नाही, चला 2-1 विरहिणी, दुसरी भोपाळी आहे. संपत्तीमध्ये हे विषय सोडून द्या, ते काही कौतुक नाही. गाडी घेणं, काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. किती येडा माणूस आहे. अरे तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तुझा गेम केला गावाने, तुला समजत नाही. नाही, आता फिरलो आपण बरं, करंट लावून दिला तुम्हाला. करंट लावलं का सोपं जातं. 2 मुली आहेत, एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भूपाळी. आणि आजची मुलगी भूपाळी आहे. आता भूपाळी या शब्दाचा अर्थ असा आहे भूपाळी. भू म्हणजे पृथ्वी, पाळी म्हणजे पालन पोषण करणारा. पृथ्वीचं पालन पोषण करणाराचं भजन म्हणजे भूपाळी. दुसरा शब्द आहे भूपाळी. भूप आली. भूप म्हणजे राजा आणि आली म्हणजे प्रजा. प्रजेने राजा प्रसन्न केल्यासाठी राजाची केलेली स्तुती म्हणजे भूपाळ. तिसरा शब्द तुमच्या तिघांसाठी आहे. मालकंस, चंद्रकंस, तुडी, भैरव, आयरभैरव, कलावती हे राग आहेत. चंद्रकंस, मालकंस, तुडी, भैरव, आयरभैरव, कलावती. आता आपल्याला एकच राग माहिती आहे. माझ्या माईकला आवाज का नाही. त्यातला भूप नावाचा एक राग आहे. आणि भूप नावाचा राग काकड्यातले बरेचशे अभंगांना तोच राग बसतो, गायकांच्या ध्यानात येईल. दीप नावाचा एक राग आहे, दीप नावाचा. तो जर गायला तर दिवे लागतात. म्हणजे खानदान गायकाला लाईट घ्यायची गरज नाही. त्यांना अख्या रात नुसतं गातच राहायचं. आणि हा राग राजा विक्रमाने गायला होता. राजा विक्रमाला जेव्हा साडेसाती लागली आणि राजा विक्रमाचे जेव्हा हातपाय तोडून फेकून दिलं राजाने, त्याच्यावर आळ आला होता. सांगू का पुढे जाऊ? आळ आलता तेव्हा त्याने जो राग गायला तो दीप राग आहे. आणि आजचा जो अभंग आहे तो भूपाळीचा आहे. म्हणजे भूप आली, भूपाळी, भूप आली आणि भूपाळी. आणि त्याला सामान्य शब्द आपण असं वापरतो बुद्धी. बुद्धी. आणि ती जन्माला ह्या गावात आली. हे गाव आहे पहा शरीराच्या. हे गाव आहे. ह्या गावचा पोलीस पाटील मन आहे. या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे. या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे. आणि या गावचा कारभारी मन आहे. आणि तो थोडा नादी आहे. कोण? मन कोण? नादी. त्याला एक प्रियशी आहे. कोणाला? गेलं बॉम्बाला मनाला. आणि त्याच्या प्रियशीचं नाव इच्छा आहे. हे गल्लीतल्या गल्लीत आहे.
तोही राहिला ह्याच गावात आहे आणि ती राहिला ह्याच गावात आहे. प्रश्न असा आहे, तो नपुसक आहे हे तिला माहित नाही. डाव्या त्यातला शब्द वापरा, काही मन हे नपुसक. डाव्या ते शब्द काही मन हे नपुसक, ते नपुसक आहे आणि तिला माहित नाही. ती पडली त्याच्या प्रेमात, पण तिला मागून कळलं हा नपुसक आहे. म्हणजे तिला धोका बसला. कुणाला गेलं बोंबाला, इच्छेला बसला धोका बसला. आता प्रश्न असा झाला, प्रिय करा कोण तिला धोका बसला. मुलीनो, कधी जर तुम्हाला एखाद्या मुलाने धोका दिला, मुलं देत नाही धोका, कधी देत नाही. देत का देत, मिळतच नाही तर त्यामुळे ती आयुष्यभर कुमारी राहिली. म्हणून 7व्या अध्यायाचा शब्द आहे, इच्छा ही कुमारी झाली कामात तारू. तिला धोका बसला, तिला बाळ होणार नाही, धोका बसला तिला, ती कुमारी राहिली. तसं हे गाव आहे, या गावचा पाटील मन आहे आणि याच्यात बुद्धी नावाची मुलगी जन्माला आली आणि त्या बुद्धी नावाच्या मुलीनं काम नावाच्या नवऱ्याशी लग्न केलं. काम आणि कामाचं असं वैशिष्ट्य आहे, बारीक काय का